सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44. बातमी तीही बिंदास. तुला सांगितलं हा बस मग तेवढंच राहिलं होतं म्हणजे तो वेगाला सांगितलंय आणि आता ते हे झालं ना सगळं त्यात मुंबई महापालिका निवडणुका आल्या आणि आता उद्धव ठाकरे सेनेत काँग्रेसचं वोट जिहाद सुरू झाले. पुन्हा एकदा धारावी अनधिकृत मस्जिदला हात लावू देणार नाही. मशिदीच्या FSI महापालिकेत उद्धव ठाकरे सेना आली तर दुप्पट करू असा बाता सुरू झाल्या. रोज सकाळी उद्धव ठाकरे सेनेचा भोंगा जो बांग पुकारतो, बांग देतो, त्या भोंग्याला इथे रोज मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांचा गोंगाट बदल एक शब्दही बोलता येत नाहीये. अरविंद सावंत मोहम्मद अली रोड भेंडी बाजार मध्ये जाऊन आता पत्र वाटत फिरले आहेत की आमचं महापालिकेचं शासन आलं की आम्ही सगळ्या अनधिकृत मस्जिद अधिकृत करणार, सगळ्यांच्या FSI दुप्पट करणार. विधानसभा आणि लोकसभेत उद्धव ठाकरे यांची इज्जत फक्त 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 हिरवेधारी मुस्लिमांनी वाचवली. विधानसभेत उद्धव ठाकरेला मुंबईत 10 जागा मिळाल्या. माहीम मध्ये फक्त 1316 मतांनी जिंकली. कारण की कापड बाजार, नया नगर, बडा मस्जिद येथे उद्धव ठाकरेला 4540 तर महायुतीला फक्त 459. कालीनाथ उद्धव ठाकरेचे संजय पोतनीस विजयी झाले. कारण की कालीनाथा त्या भारतनगर आणि त्या मुस्लिम बूथ मध्ये भाजपला 974 तर ठाकरे सेनेला 11,067. मागच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेला फक्त 367 मतं मिळाली होती. भायखळ्यात आता 46 बूथ मध्ये उद्धव ठाकरेंना 20,000 तर महायुतीला 561. ती स्थिती दिंडोशेती आहे. आम्हाला मुंबईकरांना सावधान करायचंय. आता एका ठाकरे बरोबर दुसरे ठाकरे आले, दोघांनी गोल टोप्या घातल्या आहेत. मुंबईकरांना टोप्या घालू इच्छितात. हिरवी शाल, मुंबईला हिरवगार, बांगलादेशीमय बनवायचा आहे. आमचा निर्धार आहे मुंबईला बांगलादेशी मुक्त करणार आणि उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीचा निर्धार आहे मुंबईला बांगलादेशी युक्त करणार. गेल्या वर्षभरात मी बांगलादेशात जन्म प्रमाणपत्र घोटाळा काढला. आता त्यात 2,24,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर आता या घोटाळ्याला एक नवीन दिशा आली. एक प्रयोग झाला आहे. यवतमाळचा सेंदूर शनी गावात ज्याची स्वतःची लोकसंख्या किती आहे 1,394 आणि त्या गावात गेल्या 100 दिवसात 27,397 जन्म नोंदी झाल्या. विलंबित जन्म नोंदी म्हणजे कुणाचं वय 27, कुणाचं 37, कुणाचं 47, कुणाचं 56. एक पण त्या गावाचा नाही, महाराष्ट्राचा नाही. आणि त्यात ज्यात चाचपणी केली तर लक्षात आलं सप्टेंबर 2025 मध्ये 3,410, ऑक्टोबर 2025 मध्ये 13,251, नोव्हेंबर 2025 मध्ये 10,736. माझ्या दृष्टीने हा एक प्रयोग आहे की छोट्याशा गावातून आणि नंतर बांगलादेशी अतिक्रमण आक्रमण त्यांची जन्म नोंदणी सुरू होणार.
गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्राच्या सरकारचं मी अभिनंदन करतो. यांनी ताबडतोब हा घोटाळा उघडकीस आणला आहे आणि बांगलादेशी द्वारा होणारा वोट जिहाद थांबवला आहे. सर, आपण आता म्हटलं की दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मात्र अधिकृत युतीची घोषणा होत नाहीये. जागा वाटपासंदर्भात कुठली स्पष्टता नाहीये. महापौर पदाबाबत तर काल राऊतांनी स्पष्ट विधान केलं की शिवसैनिकच महापौर होणार. हे ठाकरे ते ठाकरे हे लढतायत महापालिकेचा माफिया कॉन्ट्रॅक्टरचा कमिशनचा हिस्सासाठी. त्यांच्यासाठी महापालिका म्हणजे माफिया डॉनचं राज्य. आमच्यासाठी मुंबई महापालिका म्हणजे जगाच्या टॉप 10 शहरात आणण्याचं विकसित मुंबईचं स्वप्न. ते महापालिका लढतात की त्यांना त्यांचं महापौर हवं आहे. आम्हाला मुंबईचा महापौर हवाय. मुंबईकरांनी निवडून दिलेला हिंदू महापौर. त्यांनी कोविड मध्ये कफन खाल्लं म्हणून ते दोघे काय आणखीन त्यांनी सगळ्यांना एकत्रित बसवलं तरीही त्या सगळ्यांना घरी बसवलं जाणार. जी मराठी माणसा जागावर रात्र वैराची आहे, ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई अशी बऱ्याच मुंबईवर पोस्टर्स अगदी खरं बोललेत उद्धव ठाकरे. राज ठाकरेचं अस्तित्व, राजकीय अस्तित्व 16 जानेवारीला संपणार आहे. म्हणून मराठीच्या नावाने स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे. स्वतःचा माफियागिरी, माफिया कॉन्ट्रॅक्टरची पार्टनरशिप उद्धव ठाकरेंनी अजूनपर्यंत उत्तर दिले नाही आहेत. आदित्य ठाकरेंनी त्यांचा मित्र पार्टनरने 10,000 रेमडेसिवीर कोविड काळात बांद्राच्या बंगल्यावर पोहोचवले होते. आणि ते मशिदीचा भोंग्या संबंधित दुसरे ठाकरे पण शांत बसले आहेत. हिंदीत पण करून घ्या. अब मुंबई महापालिके ठाकरे साहब ने बिगुल बजाया है वोट जिहाद का. अब उद्धव ठाकरे सेना और राहुल गांधी की कांग्रेस स्पर्धा में लगे और उनके घोषणा पत्र घोषणा है मुंबई की अधिकृत अनधिकृत मस्जिद, एक भी मस्जिद टूटेगी नहीं, सभी मस्जिद के एफएसआई डबल कर देंगे. उन्होंने अब घोषणा दी है कि हम जो देवेंद्र फडणवीस भाजपा सरकार ने मस्जिद के अनधिकृत भोंगे लाउडस्पीकर बंद किए, हम उसका पुनर्विचार करेंगे. उन्होंने घोषणा की है कि मस्जिद के नाम से लैंड जिहाद को हम प्रोत्साहन देंगे. मुंबई महापालिका में जो अब चुनाव होने जा रहा है, ठाकरे सरकार का, ठाकरे सेना का एक ही लक्ष्य है वोट जिहाद. विधानसभा चुनाव में भी यही परिस्थिति हुई थी. विधानसभा चुनाव में इसी प्रकार की स्थिति हुई थी. माहिम, कलीना, बांद्रा पूर्व, ये सब मुस्लिमों के कारण जीते थे. भारतीय जनता पार्टी ये मुंबई के विकास के लिए, मुंबई का महापौर मुंबईकर हो, हिंदू हो, महायुति का हो, इसलिए लड़ रहे हैं. जबकि छोटे ठाकरे और बड़े ठाकरे महापालिका में थे जो माफिया कॉन्ट्रैक्टर की कमाई के हिस्से के लिए लड़ रहे हैं. सर, तो आपने कहा था कि दोनों ठाकरे बंधु गोल्ड टोपिया पहन के लोगों को टोपी पहनाने वाले, वो क्या आपका अब दोनों ठाकरे कह रहे हैं कि मुंबई का जागा हो. अस्तित्व का सवाल है. वास्तव में अस्तित्व यानी उद्धव ठाकरे सेना और राज ठाकरे का सेना का अस्तित्व, राजकीय अस्तित्व 16 जनवरी को समाप्त होने वाला है. उसके लिए ये दोनों चिंतित है. राज्य की सरकार के लिए उद्धव ठाकरे कांग्रेस के साथ गठबंधन किया वो हमने देखा है, लेकिन इस बार जो है महानगर पालिका का चुनाव है तो उन्होंने कांग्रेस का साथ छोड़ दिया. अब मुद्दा ऐसा है कि उद्धव ठाकरे ने हिंदुत्व छोड़ा, पिताजी के आशीर्वाद छोड़े. अब उनकी नजर है
कि मुंबई महापालिका में जो माफिया कॉन्ट्रैक्टर का हिस्सा मिलता है उसमें उनको कांग्रेस का साथ नहीं चाहिए। एक और वो मराठी के नाम से मराठी हिंदू को भरमाना चाहते हैं, तो दूसरी ओर मुंबई की मस्जिद की एफएसआई डबल कर देंगे। धारावी जैसी सब अनधिकृत मस्जिद को हम बचाएंगे और मस्जिद के ऊपर के वो अनधिकृत भोंगे लाउडस्पीकर वापस चालू होंगे। अब तो एक और उद्धव ठाकरे और कांग्रेस, एमआईएम, समाजवादी, उसमें मुस्लिम वोटों की स्पर्धा है। किरणजी, मराठीमध्ये सांगा, उद्धव ठाकरेंनी राज्यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस सोबत हातमिळवणी केली होती, फायदा होता, आणि आता त्याच काँग्रेस बरोबर त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांचा हात सोडलेला आहे. आता लक्षात आला की विधानसभेत सगळंच गेलं म्हणून उद्धव ठाकरेंनी छोटे ठाकरेला सोबत घेतलं। म्हणजे आता मुंबईतला जो मराठी हिंदू माणूस आहे त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात, सोंग करतात, आणि म्हणून त्यांनी काँग्रेसला वेगळं केलं, पण आतून मुस्लिम मतांसाठी वोट जिहाची तशीच स्पर्धा चालू आहे। आता मुंबईचा हिंदू हे ठाकरेचा भ्रमात येणार नाही, फसणार नाही। मस्जिद वाचवणारे, लँड जिहाद करणारे, अनधिकृत भोंग्यांना समर्थन करणारे, बांगलादेशी अतिक्रमण करणाऱ्यांना वाचवणारे ठाकरेंना, गोल टोपीधारींना सबक शिकवणार। सर, मुंबईवर अपन हम पोस्टर्स देख रहे हैं कि मराठी मानुस जागा हो, ये आपके अस्तित्व की आखिर की लड़ाई है। हाँ, अब दोनों ठाकरे को ध्यान में आ गया है कि 16 जनवरी को उनकी दोनों की सेना का अस्तित्व समाप्त होने वाला है। इसके लिए अब वो मुंबईकरांचं अस्तित्व, अरे मुंबईकर को तो लूटने का पाप, कोविड में 2000 करोड़ रुपए माफिया कॉन्ट्रैक्टर ने लूटे और उद्धव ठाकरे सेना को कमिशन मिला। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।